सुधागढ़ माध्यमिक विद्यालय कळंबोली सेमी इंग्लिश स्टैंडर्ड 8th जनरल साइंस चैप्टर नंबर 12 इंट्रोडक्शन ऑफ एसिड एंड बेस. This is the video number 2. Subject teacher Mrs. Sunanda Bhosle. Dear student, in this chapter, the first video we will see what is meant by acid or definition of acid. Here given the definition of acid. Acid is such substance which gives H plus ions in solution state. Example, HCl dissolves in water solution. म्हणजे ॲसिड मीन्स आम्ल. आम्ल हा एक असा पदार्थ आहे की ज्याचे पाण्यामधील द्रावण H प्लस आयन म्हणजे हायड्रोजन आयन निर्माण करून देतो. Here given the example, HCl means hydrochloric acid. It gives H plus Cl minus ion. H plus means hydrogen ion and Cl minus means chloride ion. This is the definition of acid. Then today we will see the properties of acid and base and its uses. Properties of acid म्हणजे आम्लाचे गुणधर्म. Acids are sour in taste. Sour means आंबट, म्हणजे आम्लाची चव कशी असते, आंबट असते. Then second property is acid molecule contains hydrogen ion means H plus ion as a main constituent. म्हणजे आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन आयन हा मुख्य घटक असतो. थर्ड इज ॲसिड रिॲक्ट्स विथ मेटल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. म्हणजे आम्लाची धातूबरोबर अभिक्रिया होऊन हायड्रोजनची निर्मिती होते. फोर्थ प्रॉपर्टी ऑफ ॲसिड इज ॲसिड रिॲक्ट्स विथ कार्बोनेट्स अँड लिबरेट्स CO2 गॅस. म्हणजे आम्लाची कार्बोनेटशी अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. CO2 मीन्स कार्बन डायऑक्साईड गॅस. फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ ॲसिड इज ब्लू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. म्हणजे आम्लामध्ये निळा लिटमस पेपर कसा होतो, तांबडा होतो. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ ॲसिड. देन वी विल सी द युजेस ऑफ ॲसिड्स म्हणजे आम्लाचे उपयोग. फर्स्ट यूज इज ॲसिड्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. फर्टिलायझर्स म्हणजे खते, म्हणजे रासायनिक खतांच्या उत्पादनामध्ये आम्लाचा उपयोग केला जातो किंवा आम्लही वापरली जातात. सेकंड इज ॲसिड्स आर यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ एक्सप्लोजिव्स, ऑइल प्युरिफिकेशन्स, मेडिसिन्स, डाईज अँड पेंट्स. म्हणजे तेलाच्या शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये औषधी द्रव्य, रंग, स्फोटक द्रव्ये यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आम्लाचा वापर केला जातो. डाय म्हणजे रंग. Then third is hydrochloric acids is used for the preparation of different types of chloride salt. म्हणजे भिन्न भिन्न प्रकारची क्लोराईड क्षार बनवण्यासाठी हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर
केला जातो. फोर्थ यूज ऑफ ॲसिड इज डायल्यूट H2SO4 ॲसिड इज यूज्ड इन द बॅटरीज इलेक्ट्रिक सेल. म्हणजे विरल सल्फ्युरिक आम्ल जे आहे त्या आम्लाचा उपयोग बॅटरीमध्ये वापरतात. बॅटरी मीन्स विद्युत घट, त्याला इलेक्ट्रिक सेल असं म्हणतात. इलेक्ट्रिक सेल म्हणजे विद्युत घट. विद्युत घटामध्ये विरल सल्फ्युरिक आम्लाचा वापर केला जातो. H2SO4 मीन्स सल्फ्युरिक ॲसिड. देन डायल्यूट HCl इज यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर. म्हणजे पाणी जंतुविरहित करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केला जातो. स्टरिलायझेशन म्हणजे जंतुविरहित करणे. स्टरलायझेशन ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं जंतुविरहित करण्याची प्रक्रिया. देन सिक्स्थ इज ॲसिड इज यूज्ड फॉर मेकिंग ऑफ व्हाईट पेपर फ्रॉम वूड पल्प. म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून. वूल पल्प म्हणजे लाकडाचा लगदा. लाकडाच्या लगद्यापासून पांढरा शुभ्र कागद बनवण्यासाठी सुद्धा आम्लाचा उपयोग होत असतो. देन हिअर गिवन द कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस. कॉस्टिसिटी मीन्स दाहकता. संवत आम्ल आणि आम्लारीची दाहकता म्हणजे काय याविषयीची माहिती या ठिकाणी इथे दिलेली आहे. डिसोल्युशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 इन वॉटर जनरेट्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. म्हणजे संवत सल्फ्युरिक आम्लाचं पाण्यातील विरघळणं हे काय करत असतं, खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता निर्माण करतं. देअरफॉर फॉर डायल्यूशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड इट इज स्लोली ॲडेड टू वॉटर. आणि म्हणून त्याचं विरलीकरण करण्याकरता ते अतिशय हळूहळू पाण्यात टाकतात व काचेच्या कांडीने हळूहळू ढवळतात की जेणेकरून मोठ्या प्रमाणावर तयार होणारी जी उष्णता आहे ती एका जागी न राहता संपूर्ण द्रावणामध्ये पसरेल अशा पद्धतीनं ते टाकलं जातं. नेवर ॲड वॉटर इन द कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड. म्हणजे कधीही संवत सल्फ्युरिक आम्लामध्ये पाणी घालू नये. इट विल प्रोड्यूस इनॉर्मस हीट अँड कॉज एक्सप्लोशन. जर असं केलं तर त्याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि त्याच्यामुळं त्याचा स्फोटसुद्धा होऊ शकतो. बेसेस लाईक सोडियम हायड्रॉक्साईड अँड पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स आर स्ट्रॉंग अँड कॉस्टिक इन नेचर. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडसारख्या आम्लारीही तीव्र किंवा दाहक असतात. देअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन बर्न्स स्किन ॲज इट डिकम्पोजेस द प्रोटीन इन स्किन. म्हणजे त्यांची जी संवत द्रावणं आहेत ती त्वचेवरती पडली तर त्याच्यामुळं त्वचा भासते, कारण त्वचेतील प्रथिनांचं ते काय करत असतात, विघटन करत असतात. आणि म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड यासारख्या आम्लारीसुद्धा तीव्र किंवा दाहक असतात. तर अशा प्रकारे संवत आम्ल आणि आम्लारीची दाहकता म्हणजे कॉस्टिसिटी ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड अँड बेस आर गिवन हिअर. देन we have seen that mineral acids are harmful to body. म्हणजे खनिज आम्ल जे आहेत ती शरीराला कशी असतात, हार्मफुल म्हणजे हानिकारक. मिनरल ॲसिड्स म्हणजे खनिज आम्ले. हाऊएव्हर सेव्हरल ऑर्गॅनिक ॲसिड्स आर प्रेझेंट इन आवर बॉडी अँड इन प्लांट्स विच आर यूजफुल टू अस. परंतु अनेक सेंद्रिय आम्ल जे आहेत ते आपल्या शरीरात आणि वनस्पतीमध्येही असतात आणि ते आपल्याला हितकारक असतात. DNA मीन्स
deoxyribonucleic acids. Is an acid present in our body decides heredity property. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड हे जे आम्ल असतं ते आम्ल आपले अनुवंशिक गुण ठरवत असतं. हेरिडिटी प्रॉपर्टी म्हणजे अनुवंशिक गुण. अनुवंशिक गुण ठरवण्याचं काम हे DNA करत असतं. देन प्रोटीन्स which are part of our body cell are made up of amino acids. म्हणजे प्रोटीन शरीरातील पेशींचा भाग असतात आणि ते ॲमिनो ॲसिड्सने बनलेले असतात. फॅट ऑफ आवर बॉडी इज फॉर्म्ड बाय फॅटी ॲसिड्स. म्हणजे शरीरामध्ये फॅट मीन्स मेद. आपल्या शरीरामध्ये जे मेद असतं ते फॅटी ॲसिड्स म्हणजे मेदाम्लापासून बनलेलं असतं. देन वी विल सी द इन्फॉर्मेशन ऑफ बेस. फर्स्ट वी विल सी द डेफिनेशन ऑफ बेस. बेस इज ए सबस्टन्स whose water solution gives hydroxide means OH minus ion. म्हणजे आम्लारी हा असा एक पदार्थ आहे की ज्याचं पाण्यातील द्रावण हायड्रॉक्साईड आयन उपलब्ध करून देतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ॲसिड्सचं म्हणजे आम्लाचं पाण्यातील द्रावण H+ आयन निर्माण करतं आणि बेस म्हणजे आम्लारीचं पाण्यातील द्रावण हे OH मायनस आयन म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन उपलब्ध करून देत असतं किंवा ते निर्माण करतात. फॉर एक्झाम्पल NaOH. NaOH इज द बेस. NaOH मीन्स सोडियम हायड्रॉक्साइड्स. सोडियम हायड्रॉक्साईड. AQ मीन्स ॲक्वा रिजंट म्हणून इथे कंसामध्ये ॲक्वा दिलेलं आहे. NaOH हे काय सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे कपडे धुण्याचा सोडा जो आहे त्याचं NaOH हे काय आहे रासायनिक सूत्र आहे. या NaOHचं पाण्यातील द्रावण Na++OH मायनस आयन निर्माण करत असतं. म्हणून इथं एक्झाम्पल दिलेले NaOH गिव्ज Na++OH मायनस आयन. दिस इज द एक्झाम्पल्स ऑफ बेसिस. म्हणजे आम्लारीची या ठिकाणी कशा प्रकारचे असतात त्याचे फोटो इथे दिलेले आहेत. सम bases. Some examples of bases. This is the sodium hydroxide. Sodium hydroxide means म्हणजे कपडे धुण्याच्या साबणामध्ये याचा वापर केला जातो. पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स. पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा वापर हा अंघोळीचा साबण किंवा शॅम्पू याच्यामध्ये केला जातो. तर हे अशा प्रकारचं तुम्हाला सर्वांना धुण्याचा कपडे धुण्याचा सोडा हे माहिती आहे तर त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड वापरलं जातं. पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे अंघोळीच्या साबणामध्ये किंवा शॅम्पूमध्ये वापरलं जातं. कॅल्शियम हायड्रॉक्साईड हे चुना किंवा रंग सफेद होण्यासाठी किंवा रंग सफेदीकरता याचा वापर केला जातो. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड्स हे आम्लविरोधक औषध म्हणून याचा वापर केला जातो आणि अमोनियम हायड्रॉक्साईड्स या बेसचा उपयोग खत निर्मितीमध्ये किंवा खत तयार करण्यासाठी केला जातो. दिस इज द सम एक्झाम्पल्स ऑफ बेसेस आर गिवन हिअर. देन इन दिस चार्ट table is given and the name of base, then its formula and its use are given in this chart. This is the table, formula of bases and their uses. Sodium hydroxide means caustic soda. The formula of sodium hydroxide is NaOH and its use is वॉशिंग सोप. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडचा सूत्र NaOH आहे आणि त्याचा उपयोग कपडे धुण्याच्या साबणामध्ये केला जातो. देन सेकंड बेस इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स ऑर पोटॅश. त्यालाच पोटॅश असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक सोडा म्हणतात तसंच पोटॅशियम हायड्रॉक्साईडला पोटॅश असंही
म्हटलं जातं. दोन्हीचा अर्थ एकच आहे. किंवा फॉर्म्युला ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड इज KOH अँड इट्स यूज इज सोप आर शॅम्पू. म्हणजे आंघोळीचा साबण किंवा शॅम्पूमध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईडचा उपयोग केला जातो. थर्ड बेस इज कॅल्शियम हायड्रॉक्साईड ऑर लाईम वॉटर. म्हणजे चुन्याची निवळी म्हणजेच कॅल्शियम हायड्रॉक्साईड. अँड इट्स फॉर्म्युला इज COH ट्वाईस. आणि इट्स यूज इज लाईम ऑर व्हाईट वॉशिंग. म्हणजे रंगसफेदी करता किंवा लाईम म्हणजे चुना याच्यामध्ये याचा वापर केला जातो. फोर्थ बेस इज मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ऑर मिल्क ऑफ मॅग्नेशिया. म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडलाच मिल्क ऑफ मॅग्नेशिया असं म्हणतात. अँड इट्स फॉर्म्युला इज MgOH ट्वाईस. अँड इट्स यूज इज ॲसिडिटी रेसिडंट मेडिसिन्स ऑर अँटासिड्स. म्हणजे आम्लविरोधक औषध म्हणून याचा वापर केला जातो. अँड फिफ्थ बेस इज अमोनियम हायड्रॉक्साईड. इट्स फॉर्म्युला इज NH4OH अँड इट्स यूज इज फॉर प्रोडक्शन ऑफ फर्टिलायझर्स. म्हणजे खत तयार करण्यासाठी अमोनियम हायड्रॉक्साईड या आम्लारीचा उपयोग केला जातो. दिस इज द टेबल ऑफ formula of bases and their uses. Then always remember for identification of any substance it is dangerous to taste, inhale or touch them. म्हणजे कोणताही पदार्थ आम्ल असो किंवा आम्लारी असो तो पदार्थ ओळखण्यासाठी त्या पदार्थाची चव घेणे, वास घेणे किंवा त्यांना स्पर्श करणं हे शरीराला घातक ठरू शकतं किंवा हे चुकीचं आहे. डेंजरस टू टेस्ट म्हणजे चव घेणे. टच दे म्हणजे स्पर्श करणे. आणि इनहाल म्हणजे वास घेणं हे काय आहे, चुकीचं आहे किंवा ते शरीराला घातक ठरू शकतं. ऑलवेज रिमेंबर म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे आपण. देन वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ अल्कलीज मीन्स आम्लारीचे गुणधर्म. फर्स्ट इज बेसेस हॅज बिटर टेस्ट. म्हणजे आम्लारीची चव कडवट असते, आम्लाची चव आंबट असते आणि आम्लारीची चव कशी असते, बिटर मीन्स कडवट असते. सेकंड इज दे आर स्लिपरी म्हणजे ते स्पर्शाला बुळबुळीत असतात. थर्ड इज बेसेस कंटेन्स हायड्रॉक्साईड्स मीन्स OH मायनस ॲज ए मेन कॉन्स्टिट्यूएंट. म्हणजे आम्लारीमध्ये हायड्रॉक्साईड आयन म्हणजे OH मायनस आयन हा मुख्य घटक असतो. आम्लामध्ये जसा H+ आयन मुख्य घटक असतो तसा आम्लारीमध्ये OH मायनस हा मुख्य घटक असतो. मेटल ऑक्साईड्स आर जनरली बेसिक इन नेचर. म्हणजे सामान्यतः धातूची ऑक्साईड्स कशी असतात, आम्लारीधर्मी असतात. देन न्यूट्रलायझेशन. व्हॉट इज मीन्ट बाय न्यूट्रलायझेशन. म्हणजे उदासीनीकरण म्हणजे काय याविषयी आपण आता माहिती मिळूया. न्यूट्रलायझेशन म्हणजे उदासीनीकरण. वी हॅव सीन दॅट ॲसिड कंटेन्स H+ आयन, हायड्रोजन आयन्स अँड बेस कंटेन्स OH मायनस मीन्स हायड्रॉक्साईड आयन्स. सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आम्लामध्ये H+ आयन हा मुख्य घटक असतो आणि आम्लारीमध्ये OH मायनस आयन असतात आणि आम्ल आणि आम्लारीच्या संयोगानं क्षार आणि पाणी तयार होतात. सॉल्ट अँड वॉटर आर फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ ॲसिड अँड बेस. सॉल्ट म्हणजे क्षार म्हणजे आम्ल आणि आम्लारीची अभिक्रिया होऊन
क्षार आणि पाणी तयार होण्याची जी क्रिया आहे या क्रियेला न्यूट्रलायझेशन म्हणजे उदासीनीकरण असं म्हटलं जातं. हिअर गिवन दिस रिएक्शन ॲसिड्स प्लस बेस गिव्स सॉल्ट प्लस वॉटर. ॲसिड इज HCl. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस NaOH बेस म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड हे बेस आहे. HCl हे ॲसिड आहे अँड इट गिव्स NaCl. NaCl इज द सॉल्ट मीन्स क्षार अँड H2O मीन्स वॉटर म्हणजे आम्ल आणि आम्लारी यांची अभिक्रिया होऊन त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होण्याची क्रिया यालाच उदासीनीकरण असं म्हटलं जातं. दिस केमिकल रिएक्शन इज कॉल्ड न्यूट्रलायझेशन. Here this chapter is completed. Then here given the exercise, second question, third question, fourth, fifth and sixth questions are given on the exercise, but other questions are solved on your notebook. This chapter is completed here. You will read this chapter carefully and all questions on exercise you solved on your notebook. Thank you.